भारी दिसते रे इथे. हा वा मस्त. भारी सुंदर. थँक्यू. ज्वेलरी पण छान वाटते. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओ पाहिलात तुम्ही, कसा वाटला हळदीचा मेकअप, ब्राईडचा आणि आमची हळदीची मज्जा, ते कमेंटमध्ये सांगा. आणि पाहिला नसेल तर जाऊन पहा. आणि आजचा मेकअप कसा होणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे. लग्नाचं छान नऊवारी आहे तिचा, रिसेप्शनची पण छान तयारी होणार आहे. आणि थोडी आमची लग्नाची मज्जा तर काय मला करायलाच नाही मिळत. रिलेटिव्हचे लग्न असतात ना, तर मला कधीच मज्जा असं एन्जॉय करायला नाही मिळत. कामावर फोकस जास्त असतो. पण ठीक आहे, जेवढं मिळेल तेवढे क्षण मी एन्जॉय करत असते. तर आजचा व्हिडिओ कसा होतो आपला ते तुम्हाला बघायचं आहे. खूप छानच होणार आहे आजचा. सो कंटिन्यू राहा. बड़ा मांगते हैं, बड़ा छोटा दे दो. खिला के रखा है हार के लिए बनाने के लिए बस ना. मार्केटमध्ये सकाळी आल्यावर कमलगट्टे भेटतात आणि मी आता 2 वाजता आलेली आहे. मला कुठेच भेटले नाही, पण एका हारवाल्याने मला सांगितलं की इथे मिळतील आणि यांनी यांच्या ऑर्डरचे होते ते मला दिलेत. भाई आपका नाम? सुनील गुप्ता जी, आपको मन से थैंक यू, धन्यवाद. मेरे को बोलते मेरे पास है, उनके पास रखा है. क्योंकि उसने हार ऑर्डर का बना के रखा है, इसलिए मैं कुछ आपका ऑर्डर कर गया. वो हार बना के रखा है 2 जोड़ी. ऐसे रहेगा थैली में अभी. ठीक आहे, थँक्यू सो मच. मला खूप टेन्शन आलेलं की भेटणार नाही आता, कारण ब्राईडची इच्छा होती. पण फायनली आपकी वजह से मेरा काम हो गया. थँक्यू सो मच. माझा नवरा बोलतोय की तुझ्या ऑर्डरला मी घेऊन येतो. मग ते शॉपमध्ये फिरले असते, मला फोन केला असता, सोन्या कुठेच नाही कमलगट्टे, जाऊ दे हा येते ॲडजस्ट कर, असं केलं असतं त्यांनी. पण थांबा मी जाते. जर ते नाही भेटलं तर मला ऑप्शन दुसरा काहीतरी घेता येईल. पण अशी मी 4 दुकाने फिरली, 4 लोकांना विचारलं, रिक्वेस्ट केली आणि मी हे मिळवलंय. ब्राईडची चॉईस आहे, माझी चॉईस वेगळी होती हेअरस्टाईलसाठी, पण तरी पण हे पण छान वाटेल. आपण हे पण करूया, बघूया आपला लुक कसा होतोय. मला मुंबईला पण जायला सांगितलं ना, तर मी आरामात जाईल, मस्त म्हणजे बिंदास शॉपिंग करून येईल, फिरून येईल. पण लिफ्टमध्ये बसायला असं एकटी अशी मला छान भीती वाटते, भयंकर भीती वाटते. आणि मी आता बसलेली, मी आता लिफ्टमध्येच चालली. 21 फ्लोअरला आपल्याला जायचंय. मी एकटी आली. आम्ही ना पहिल्यांदा क्लब हाऊसमध्ये मी ब्राईडला रेडी करणार. काय मज्जा नाही येणार, सगळे आदावतच होणार आहे. कारण रूम म्हणजे रूम बरोबर असतं. आता ह्याच्यावर आम्ही मेकअपचं सामान ठेवणार आहे ना, ह्याच्यावर इथे रेडी करायचंय. बाबा टाइम झालाय, 3 वाजले ना.
3 वाजले का? 3 वाजून गेलेत. तर नवरीबाई लवकर येऊ दे. 3:30 झाल्यात. आता नवरीबाई लवकर येऊ दे. काल पण नवरी लेट आली म्हणून उशीर झाला. आज पण नवरी लेट आलेली. आम्ही कधीच आलोय. मी बघितलं ना, फुलं आणायला गेली लवकर व्हायसाठी. इकडं कोणाचा काय नाही, हिचा काय चाललंय. कॅमेरे येतात का? काय तुटला फुटला तर ऑर्डर मागत पडेल मला. या साईडला वगैरे कानातलं वगैरे थोडीशी मानली चिंता होतं. ठीक आहे, रेडी. होल्ड करा. 1 सेकंड. 1 मिनिट. तिच्या गळ्यातलं हात लावा तुम्ही. इथे हात घ्या. हां बस. खूप गडबड झाली गाईस, खूप गडबड झाली. एवढं सगळं म्हणजे सगळंच वेगळंच झालं. म्हणजे ब्राईड लेट आली, सगळी लेट आली, उशीर आली. उशीर आल्यावर कसं होतं माहिती आहे ना. पण उशिरा आल्यावर पण म्हणजे आम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी केलंय. आता हा पसारा आहे जो आम्ही बऱ्यापैकी आवरला, अजून आवरायचं आहे. आता हा पसारा आवरून आता आमची अवतार तर अशीच, आम्ही अशीच जाणार. पण सगळी निघून गेले, सगळ्यांच्या छान छान तयाऱ्या झाल्यात. एक साईडर आपली करवली बाकी. आपण तिला दाखवते मी तुम्हाला. कालचा तिचा पंजाबी लुक छान होता आणि आजचा पण दाखवते. पन्नू ये. आवडला आजचा लुक? खूपच सुंदर. ब्राईडचा कसा होता सांग ना. आपल्याला ह्यांना शो करायलाच नाही भेटलं ब्राईडला. अरे आपण जाऊन आता करूया. दीदीचं तर खूपच म्हणजे खूपच सुंदर, जसं दीदीला हवं. पन्नूला गजरे लावायचे होते. एक राऊंड आहे. हे थांबा, मी तुझं पूर्ण राऊंड घेते. हे भारी दिसते रे इथे. हां वा, मस्त. भारी सुंदर. थँक्यू. ज्वेलरी पण छान वाटते. लग्न लागतोय. 6चं लग्न होतं, 9ला लागलंय. नाही याने आम्हाला उष्टी क्लास दिली. खरं बरले दिला. मावशीला होतं घे ना, मला द्यायला घेतलं होतं. हे भैया खाली. घे ना. ये गडबड करताय. गडबडी माणूस. नालागिरी गजबरम आत्मतभूतं दामसणीव सुदारुणन्तं नेत्तं भवतु ते कायमचे संतेन सोमविदिना जित्वा लग्न लागलेलं आहे. नवरी स्टेजवरच आहे. विधी चालू आहे. तर तोपर्यंत आम्ही आमचं जेवण करून घेतो, कारण रिसेप्शनच्या
मेकअपसाठी ती येईल आणि वेळ जाईल आणि अख्खा दिवस उपवास होता, काय खाल्लेला नाहीये. आपण जाता जाता एवढी लाईन आहे पिऊच्या मध्ये पोचता पोचता नवी खाल्ली. नाही आता बघ स्नॅपमध्ये काय बोलतो, स्नॅपमध्ये आणि मी खूप जास्त श्रीखंड खाल्लाय आज, वाटेत भरून खाल्लं, मला आवडतं आणि भारीच होता, जेवण पण भारी होतं. आणि आता हे आईस्क्रीम, अजून नवरी काय स्टेजवरून आलेली नाहीये, तोपर्यंत जेवण झालंय, मस्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला होता आम्ही. गाईज गाईज बघा गाईज कसा डोळा काढला. बस काय ते ही मम्मी, हे नवरी, मावशी. नाव लॅशेस प्लीज बाळा, सगळं लुक लॅशेस डोळे काढून. हा संकेत मामा, संकेत आम्हाला झूम घेऊ. संकेत मामा हाय. हा हा ही आमची ब्राइडमेड आणि ही आम्ही. तू कोण आहे? ह्याला पट्टा नको ना. प्रतीक अजून एक ना. आज त्यांना ब्लाऊजचं पण एवढं हे वाटलं, आज ह्याच्यासोबत पण पोस्ट येईल वाटतं. हे सरप्राईज आहे का जावयांना? येस, झालं मस्त. चलो रिॲक्शन भेटले. हा उभी व्हिडिओ घे ना इंस्टासाठी. हे करते तिला नोजरिंग नाक तिचा मुंडा दिसतो. नेहमी लग्नामध्ये उशीर होतोच, अशी सगळ्यांचीच घाई गडबड असते, उशीर झालेला असतोच. आणि कधीच मला मेकअपसाठी 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळत नाही. आता सुद्धा जावयांकडनं 15 मिनिटं मागितलेत आणि 15 मिनिटांमध्ये मी तिला रिटर्न पाठवते असं सांगितलं. आणि 15 मिनिटांमध्ये प्रज्ञाला खूप असं क्यूट केलंय. व्हाईट साडीवरची पण तयारी आमची छान झालेली, तुम्ही बघू शकता. आणि ही रिसेप्शनचा हा लुक पण खूपच सुंदर झालाय. हॅपी ब्राईड. प्रज्ञाची ह्या हेअरस्टाईल साठी इच्छा होती, तर तिला नाव पाहिजे होतं जिजूंचं. एकच मिनिट कुठं चालायचं? घे पॅक कर, घे सगळं पॅक केलं. नाही सुटला ना त्याला, कैचीने कापून. फायनली प्रज्ञा रेडी आहे. प्रज्ञाला जसं हवं होतं तसं झालं. प्रज्ञा बघू कसं वाटला? खूप सुंदर, दोन्ही लुक खूप छान झालेत, माझ्या मनासारखे लुक्स आलेत आणि मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स पण मिळाले. चल बाय. थँक्यू भाऊ. वेलकम. प्रज्ञाला वाटलं होतं की उशीर झालाय, आता मला रिसेप्शनचं म्हणजे चेंज करायला वेळ मिळेल की नाही मिळेल, म्हणजे सेकंड लुक माझा होणारच नाही. पण सेकंड लुक तिचा झालेला आहे आणि खूप कमी वेळात आपण तिला तिच्या मनासारखं लुक करून दिलंय, त्यामुळे ती खूप अशी हॅप्पी होती. ब्लॉग मध्ये जा की इथे तुम्ही पाहू शकता नवरदेव रेडी आहे आणि नवरदेवाचं फोटोशूट चालू आहे. आणि आता प्रज्ञा ही जाऊन मस्त छान छान क्यूट असे फोटो काढणार आहे. प्रज्ञाचे फोटो मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती पोस्ट करणार आहे. तुम्ही इंस्टाग्राम ID कविता जाधव 562 तिथे चेक करू शकता, पाहू शकता. तसेच मेकअप ID आहे आपला कविता मेकअप आर्टिस्ट 123, त्या पेजवरही तुम्ही बघू शकता आपले ब्राईडचे फोटो आहेत.
ती सरप्राईज येते. लग्नाच्या स्टेजपासून थोडं पुढे नवरदेवांनी पण हॉटेल बुक केलेलं होतं आणि तिथे आम्ही रेडी करायला आलेलो. तर छान स्पेस भेटला रेडी होण्यासाठी, तयारीला कमी वेळ भेटला पण स्पेस छान भेटला. सो पटकन पटकन आणि छान मस्त मस्त सगळं झालं. सगळं झालंय. माझ्या नवरीला पण भेटून झालंय. सगळी गेल्यात. माझी मामी आजी थांबलेली आहे. ती नवरीच्या घरी जाणार आहे. तिला बाय बाय करते. बाय बाय बाय. काळजी घे. चल. आई आज नाही आली. ओके ओके ओके. सगळं मस्त मस्त झालंय. आणि शाहूचे पप्पा शाहू पियू वाट बघते. खूप लेट झाले, खूप जास्त लेट झाले. बुद्धांची मूर्ती एंट्रीला खूप सुंदर दिसते. रात्रीचे 1:30 वाजल्यात आणि आता मी घरी पोचेन म्हणजे आता 10 मिनिटामध्ये पोचेन मी. तर असं असतं, लोकांना पार्लरवाल्यांचा असा पैसा दिसतो पण त्यामागची मेहनत दिसत नाही. तर त्यांच्यासाठी खास तर असं असतं. आता हे रिलेटिव्हचं लग्न होतं, व्यवस्थित आमची सोय वगैरे झाली. पण नेहमीच असं सोय होतेच असं नाही, कधी कधी गैरसोय पण होते. माझ्या बाबतीत तर आतापर्यंत असं झालं नाही, नेहमीच चांगलं झालंय. पण कधी कधी होतं, पण असं उशीर होतो, जशी आबाळ होतेच. पण काम चांगलं झालंय आपलं. तर हळदीचा व्हिडिओही कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि लग्नाचा व्हिडिओही कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. खूप छान व्हिडिओ झाले आणि आणखी एक छान व्हिडिओ येणार आहे. त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनची बेल वाजवा, म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.